हॅलो फ्रेंड्स, 7वी स्कॉलरशिप या विषयामधला सरळ व्याज हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहू. या व्हिडिओमध्ये आपण नवनीत स्वाध्याय 28 याच्यामध्ये विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरं सोप्या पद्धतीने कशी मिळवायची ते पाहू. त्याआधी आपल्याला सरळ व्याज ही संकल्पना समजणं गरजेचं आहे. एखादी ठराविक रक्कम वापरल्याबद्दल बँक आपल्याकडून जी काही रक्कम घेते त्याला सरळ व्याज म्हणतात. ही झाली सरळ व्याजाची साधी सोपी व्याख्या. तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे, आय बरोबर PNR छेद 100. इथे या प्रत्येकाचा अर्थ लक्षात घेऊ. आय म्हणजेच सरळ व्याज, पी म्हणजे प्रिन्सिपल याचा अर्थ मुद्दल, एन म्हणजे मुदत किती वर्षांसाठी ती रक्कम वापरलेली आहे, आणि आर म्हणजे व्याजाचा दर, दर साल दर शेकडा तो किती. तर या व्हेरिएबलचा उपयोग करून आणि या सूत्राचा उपयोग करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. मूलभूत सूत्र जे हेच आहे, आय बरोबर PNR छेद 100, ज्याच्याद्वारे आपण सरळ व्याज काढू शकतो. त्याचा उपयोग करून आपल्याला यावर आधारित उदाहरणं सोडवायची आहेत. आता आणखी एक इथं आपल्याला संकल्पना माहिती असली पाहिजे, ती म्हणजे रास. रास याचा अर्थ जी काही मुद्दल आहे त्या मुद्दलीमध्ये जे व्याज आपल्याला भरावं लागतं ते जर मिळवलं तर रास मिळते. तर हे आणखी एक सूत्र आपल्याला इथं याच्यासाठी वापरावं लागेल. तर या दोनच मुख्य सूत्रांच्यावर हा पूर्ण टॉपिक आहे. तर आता यावर आधारित प्रश्न आपण सोडवू. तर त्यासाठी हा पहिला प्रश्न असा आहे की दर साल दर शेकडा 12.1/2 दराने 15,000 रकमेची किती वर्षात दाम दुप्पट होईल. दाम दुप्पट याचा अर्थ समजा ती रक्कम 1,000 असेल तर त्याचे 2,000 व्हायला पाहिजेत. ते किती वर्षात होईल असा प्रश्न आहे. म्हणजे इथं व्याज 2,000 नको आहे, तर ती रक्कम 2,000 झाली पाहिजे. पण मुळात ही जी 1,000 मुद्दल आहे ते सोडून आणखी 1,000 व्हायला पाहिजेत, म्हणजे मग दाम दुप्पट होईल. याचा अर्थ इथं साधा सरळ विचार असा आहे की ते त्याचं व्याज झालं पाहिजे 1,000 रुपये. हेच एक उदाहरण आपण घेतलं 1,000 रुपयाचं. तर इथं मुद्दल 15,000 दिलेली, याची दाम दुप्पट व्हायची म्हणजेच काय, तर याचं व्याज 15,000 जेव्हा होईल त्यावेळेला हे व्याज 15,000 अधिक मुद्दल म्हणजे त्याची दाम दुप्पट होईल. थोडक्यात इथं विचार आपण असं करायचं की किती वर्षात हे व्याज 15,000 रुपये होईल. मग किती वर्षात होईल याचा अर्थ आपल्याला एन ची किंमत काढायची आहे. म्हणजे आपल्याकडे सरळ व्याजाचं जे सूत्र आहे, आय बरोबर PNR छेद 100, त्याच्यामध्ये एन ची किंमत काढायची आहे. मग व्याज झालं पाहिजे 15,000, त्यामुळे आयच्या खाली 15,000 लिहू. मुद्दल तितकंच आहे, तेवढ्या मुद्दलाचीच 15,000 व्याज झाल्यानंतर दाम दुप्पट होणार, त्यामुळे मुद्दल सुद्धा 15,000 येईल. एन म्हणजे किती वर्ष माहिती नाहीत आपल्याला, ते तसंच ठेवू. आणि आर म्हणजे व्याजाचा दर दिलाय 12.1/2. आता हे 12.1/2 आहे या स्वरूपात घेऊन आपण कॅल्क्युलेट करू शकत नाही, त्यामुळे त्याचं रूपांतर दशांशामध्ये आपण असं करू. 12.1/2 म्हणजे 12.5%, आणि 12.5 हेच आपण 12.5 असं लिहितो, त्यामुळे आर ची किंमत 12.5 घ्यायची. आणि छेदामध्ये हे 100 आहे तसेच. छेदातले 2 शून्य, अंशातले 2 शून्य निघून जातील. डाव्या बाजूला हे 15,000 आहे तसेच, गुणिले 150 जर आपण डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, म्हणजे 1/150 होईल. त्याच पद्धतीने 12.5 छेदात जातील, 1/12.5 होईल, आणि उजव्या बाजूला शिल्लक राहील एन. आता हे जर सोडवलं आपण, 150 न 15,000 ला भाग घालवला तर 100चा भाग जाईल. मग 100 आणि छेदामध्ये 12.5 आहे, बरोबर आहे. 100 ला 12.5 न भागलं तर यांची किंमत मिळेल. छेदातलं दशांश चिन्ह पहिला काढून टाकूया, म्हणजे 12.5 चे 125 घेऊ. याचा अर्थ हे जे डेसिमल आहे ते 1 डिजिटनं पुढे घेतले. मग तसं जर केलं तर अंशामध्ये 100 आहे, त्याच्यावर 1 शून्य वाढवायचा. मग 125 न आता 100 ला भाग घालू, 25 5 1,600, 25 100 शून्य, पुन्हा 5 न भाग घालू तर 8चा भाग जाईल, बरोबर एन. याचा अर्थ एन ची किंमत मिळेल 8 वर्ष. तर हे आपलं या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे त्या रकमेचे दाम दुप्पट व्हायला 8 वर्ष लागतील, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, सरळ व्याजाने 3 वर्षांची रास 7,440 व 5 वर्षांची रास 8,400 रुपये आहे, तर व्याजाचा दर दशांशी किती. म्हणजे इथं 2 रास दिलेले आहेत. रास याचा अर्थ मुद्दल आणि व्याज या दोन्हींची मिळून. तर त्या 3 वर्षांची एक रास आहे आणि 5 वर्षांची एक वेगळी रास आहे. मग 3 वर्षांची रास दिली 7,440 आणि 5 वर्षांची रास आहे 8,400. तर या दोन्ही राशीमध्ये मुद्दल जे ते कॉमन असणार आहे, ते बदलणार नाही. बदलणार आहे ते म्हणजे फक्त व्याज. मग या दोन्ही वर्षातल्या व्याजातला फरक काढायचा म्हणजेच काय, 8,400 मधनं 7,440 वजा करायचे, कारण त्याच्यामध्ये व्याज जे आहे ते दोन्ही ठिकाणी फिक्स असणार आहे. त्यामुळे जो काही फरक मिळेल तो फरक म्हणजेच
2 वर्षांचं व्याज असणार, कारण 7,440 3 वर्षांची रास आणि 8,400 5 वर्षांची रास आहे. त्यामुळे या दोन्हीतला फरक आपण जर घेतला, म्हणजे 8,400 मधून 7,440 वजा केले, तर ते व्याज मिळणार 2 वर्षांचं आणि या दोन्हीची वजाबाकी 960 रुपये मिळेल. मग हे व्याज आपल्याला मिळालं 2 वर्षांचं. आता प्रश्नात विचारलंय काय आपल्याला, तर व्याजाचा दर किती. मग व्याज तर मिळालं, व्याज हे 2 वर्षाचं जर मिळालं असेल तर यावरून 1 वर्षाचं व्याज आपण काढू शकतो, कारण हे सरळ व्याज आहे. मग 2 वर्षाचं जेवढं व्याज असेल त्याची निमपट म्हणजे 1 वर्षाचं व्याज. म्हणजे 1 वर्षाचं व्याज काढायला 2 वर्षाच्या व्याजाला म्हणजेच 960 ला आपण 2 न भागू. बेचोक 8, 1 शिल्लक राहील, 2 16 आणि 0 480 रुपये हे 1 वर्षाचं व्याज झालं. तर व्याज आपल्याला मिळाले, ह्याच्यावरून आपण व्याजाचा दर काढू शकतो. त्याच्यासाठी सूत्र वापरू, I बरोबर PNR छेद 100. मग इथं व्याज आपल्याला 1 वर्षाचं 480 रुपये आपण मिळवलेलं आहे, बरोबर. पी प्रिन्सिपल अजून मिळालेलं नाहीये. मग इथं 3 वर्षाची जी रास दिली 7,440, तर त्या राशीवरून आपण मुद्दल काढू शकतो, कारण 1 वर्षाचं व्याज 480 रुपये आहे. मग इथं रास 3 वर्षांची दिली, मग या 480 वरून 3 वर्षांचं व्याज आपल्याला काढता येईल. मग 3 वर्षांचं व्याज काढायला 480 ला 3 न गुणायचं, 3 0 0 8 3 24 हातचे 2 4 3 12 आणि 2 1440 रुपये. म्हणजे 3 वर्षांचं व्याज 1440 आहे आणि रास 7,440 आहे. म्हणजे राशीमधून जर व्याज वजा केलं तर आपल्याला मिळेल मुद्दल. आणि ही जी मुद्दल आहे ती बदलत नसते. 3 वर्षासाठी असो, 1 वर्षासाठी असो, 5 वर्षासाठी असो, मुद्दल फिक्सच असते. त्यामुळे 7,440 मधून 1440 वजा केले तर मुद्दल मिळेल 6,000. म्हणजेच पी ची किंमत 6,000 झाली. ती या सूत्रात आता ठेवूया. पी म्हणजे 6,000 गुणिले एन म्हणजे मुदत. आता 480 व्याज आपण 1 वर्षासाठी काढलेलं आहे, ती किंमत इथे व्याजाची घेतली. याचा अर्थ मुदत सुद्धा 1 वर्ष घ्यायची आणि विचारले व्याजाचा दर म्हणजेच आर. छेदामध्ये 100 आहे तसेच. इथं छेदात आणि अंशात 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 60 जर डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, बरोबर आर गुणिले 1 म्हणजेच आर. या शून्याला शून्य निघून जाईल. 6 न 48 ला भाग आलो तर 6 8 48, म्हणजे आर ची किंमत मिळेल 8% पर ॲनम किंवा 10,8% हा झाला व्याजाचा दर. आणि हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न. अनुराधाने बँकेत 15,000 3 वर्षांसाठी सरळ व्याजाने ठेवले. मुदती अंती तिला 24,000 मिळाले, तर व्याजाचा दर किती. व्याजाचा दर आपल्याला विचारलाय. मग पहिल्यांदा व्याज किती मिळालं ते ठरवू, कारण 15,000 बँकेत ठेवलेत म्हणजे ती झाली मुद्दल आणि 3 वर्षानंतर जी रक्कम मिळाली ती म्हणजे रास. म्हणजे इथं रास, मुद्दल आणि व्याज यांच्यामधलं रिलेशन आपण वापरू शकतो. म्हणजेच रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. रास म्हणजेच 24,000 जे प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे. मुद्दल म्हणजे बँकेत ठेवलेली रक्कम आहे 15,000, ती इथं ठेवू, अधिक व्याज. व्याज किती मिळालं हे काढायला 15,000 आपण डाव्या बाजूला घेऊया, वजा 15,000 होतील, बरोबर व्याज. 24,000 वजा 15,000 उत्तर मिळेल 9,000, बरोबर व्याज. हे व्याज आपल्याला मिळालं. तर व्याज मिळाल्यानंतर आपण व्याजाचं सूत्र इथं वापरू शकतो. व्याजाचं सूत्र I बरोबर PNR छेद 100. व्याज आपण 9,000 काढलेलं आहे, बरोबर पी म्हणजेच प्रिन्सिपल 15,000 आहे, गुणिले एन हे किती वर्षांसाठी ठेवले ती म्हणजे एन ची किंमत 3 आणि व्याजाचा दर आर काढायचं ते तसेच ठेवूया आणि छेदामध्ये 100. या 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल. डाव्या बाजूला 9,000 आहेत, अंशातले 150 डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील. त्याच पद्धतीने अंशातले 3 डाव्या बाजूला घेतले तर छेदात जाईल, बरोबर आर. मग इथे 150 न 9,000ला भाग घालू, 1 शून्याला 0 निघून जाईल. 15 न 900ला भाग घालू तर 15 × 90 आणि 1 + 0. पुन्हा 3 न भाग जाईल 60 ला, 20 चा. त्यामुळे आर ची किंमत मिळेल आपल्याला 20% पर ॲनम, म्हणजेच 10,20% इतका व्याजाचा दर आहे. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. सचिनने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले. 3 वर्षे 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला. तर बँकेचा सरळ व्याजाचा दशांश दर किती होता. एवढी रक्कम भरून तो कर्जमुक्त झाला, याचा अर्थ
10,200 ही झाली रास. त्यानंतर बँकेकडून कर्जावर रक्कम घेतली ती झाली मुद्दल, जे दिली आपल्याला 6,000. रास आहे आपल्याकडे, मुद्दल आहे, त्याच्यावरून व्याज आपण काढू शकतो. मग व्याज काढण्यासाठी या दोन्हीचा फरक घ्यायचा, म्हणजे 10,200 मधून 6,000 वजा करायचे, उत्तर येईल 4,200. तर हे व्याज त्यानं भरलेलं आहे त्या बँकेला. मग व्याज आपल्याकडे एकदा मिळालं की व्याजाचं सूत्र वापरू, PNR छेद 100. मग व्याज आहे 4,200, आयच्या खाली 4,200 लिहू. पी म्हणजेच प्रिन्सिपल 6,000, ती किंमत इथं ठेवूया. एन 3 वर्ष 6 महिने. आता हे अपूर्णांकात वर्ष आपल्याला घ्यावे लागतील. 6 महिने म्हणजे अर्धा वर्ष, त्यामुळे 3 वर्ष 6 महिने म्हणजे 3.5 वर्ष, आणि 3.5 वर्ष आपण डेसिमलमध्ये 3.5 असं लिहितो, त्यामुळे 3.5 घेऊ, गुणिले आर म्हणजे व्याजाचा दर काढायचा, त्यामुळे आर तसंच ठेवून छेदामध्ये 100. छेदात आणि अंशात 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. डाव्या बाजूला 42 आहे, 60 जर डाव्या बाजूला घेतलं तर छेदात जातील, 3.5 सुद्धा डाव्या बाजूला घेतलं तर छेदात जातील, बरोबर आर. मग आता इथं 4,200 अंशात आहे तशीच घेऊ, छेदामध्ये 60 गुणिले 3.5 ऐवजी समजा 35 घेतले तर डेसिमल 1 डिजिटने पुढे घेतलाय, असं जर केलं तर अंशामध्ये 1 शून्य वाढवायचा, बरोबर आर. आता इथं भाग घालू, शून्याला शून्य निघून जाईल. 6 जर 4,200ला भाग घालू तर 6 7 42 वर 2 शून्य, 35 700ला भाग घालवलं तर 35 दुने 70 आणि वर 1 शून्य, 20 बरोबर आर. याचा अर्थ आर बरोबर 20% हा झाला व्याजाचा दर. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे हा, एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होते, तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील? आता इथं एक रक्कम, समजा एक उदाहरण आपण घेऊया की एक रक्कम म्हणजे 1,000 रुपये, ही 5 वर्षामध्ये दुप्पट होते, म्हणजे 5 वर्षात त्याचे 2,000 होतात. आता त्या 2,000 मध्ये मुद्दल जी आहे ते 1,000 आहेच, फक्त 1,000 रुपये व्याज वाढले म्हणून 1,000 अधिक 1,000 त्याचे होतील 2,000. पुढचे 5 वर्ष आणखी गेले तर ती रक्कम 3,000 होईल, कारण मुद्दल 1,000 असणारच आहे, फक्त व्याज होईल 2,000, त्यामुळे ती रक्कम पुढच्या 5 वर्षामध्ये 3,000 होईल. त्याच्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये ती रक्कम 4,000 होईल, म्हणजे मुद्दल 1,000 अधिक व्याज 3,000, आणि आणखी 5 वर्षानंतर त्याचे 5,000 होतील, ज्याच्यामध्ये 1,000 मुद्दल आहे आणि 4,000 व्याज आहे. मग प्रश्न विचारलाय का ती रक्कम 5 पट होण्यासाठी, म्हणजे या 1,000चे 5,000 होण्यासाठी 5-5 वर्षांचा किती काळ जावा लागेल, तर 1 2 3 4 म्हणजे एकूण 20 वर्ष जावी लागतील, म्हणजे त्या रकमेची 5 पट होण्यासाठी 20 वर्ष लागतील. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, 1,500 रुपये मुद्दलाची 5 वर्षात दामदुप्पट होते, त्याच मुद्दलाची त्याच्या तिप्पट रास होण्यासाठी किती वर्षे लागतील? आता रास इथं तिप्पट पाहिजे, मुद्दल 1,500 आहे, तर 1,500ची तिप्पट म्हणजे 4,500 रुपये रास झाली पाहिजे, आणि या राशीमध्ये 1,500 मुद्दल आहेच, व्याज किती असणार, तर उरलेले 3,000 व्याज असणार. थोडक्यात इथं 3,000 रुपये व्याज झालं पाहिजे. मग 5 वर्षात ती दुप्पट होते, म्हणजे 1,500चे 5 वर्षात 3,000 होते, तर आणखी 5 वर्ष गेली तर या 3,000 मध्ये 1,500 मुद्दल आहे आणि 1,500 व्याज आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 1,500 मुद्दल आहे ते फिक्सच राहील, फक्त व्याज जे 1,500 त्याचे होतील 3,000, म्हणजे एकूण रक्कम होईल 4,500, आणि 4,500 म्हणजेच 1,500ची तिप्पट आहे. मग ही तिप्पट व्हायला वर्ष किती जावे लागतील, तर 5-5 वर्षांचे 2 काळ म्हणजेच 10 वर्ष जावी लागतील. याचा अर्थ त्या मुद्दलाची तिप्पट रास होण्यासाठी 10 वर्षे लागतील. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. हा पुढचा प्रश्न आहे, ज्योती व वंदना यांनी लघुउद्योगासाठी बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले. ज्योतीने 2 वर्षात 8,680 रुपये व वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरून कर्जाची परतफेड केली. त्यांनी प्रत्येकी किती कर्ज घेतले होते? आता या प्रश्नात कर्ज जे आहे ते समान आहे, व्याजाचा दर सुद्धा समानच आहे, पण त्यांनी कर्जाची परतफेड करताना ज्योतीनं 2 वर्षात 8,680 रुपये भरले, वंदनाने 5 वर्षात 11,200 रुपये भरले. याचा अर्थ इथं स्पष्ट आहे की मुद्दल कर्ज दोघींचं समान असल्यामुळं मुद्दल समानच आहे, फरक जो असणार आहे तो
व्याजाचा फरक आहे. मग तो व्याजातला फरक कसा काढायचा? तर तो व्याजाचा फरक काढायचा म्हणजेच वंदनाने रुपये भरलेत 11,200 आणि ज्योतीनं भरलेत 8,680, या दोन्ही मधला फरक काढायचा. या दोन्हींची वजाबाकी करू. 10तून 8 गेले 2, परत दिला. 12तून 7 गेले 5, परत 11तून 9 गेले 2. 2,520 रुपये इतका व्याजातला फरक आहे. मग हा व्याजातला फरक 3 वर्षांचं व्याज आपल्याला मिळालं. 3 वर्षांचं व्याज आहे किंवा व्याजातला फरक आहे 5,220. यावरून एका वर्षाचं व्याज आपण काढू शकतो. याच्या अगोदर एक प्रश्न आपण याच पद्धतीने सोडवलाय. मग ह्याला 2,520ला 3 न भागायचं म्हणजे एका वर्षाचं व्याज मिळेल. म्हणजे इथं 3/8 = 24, 1 शिल्लक राहील, 3 × 12 आणि 0. मग हे एका वर्षाचं व्याज आपल्याला मिळालं 840. मग हे एका वर्षाचं व्याज जर मिळालं असेल आपल्याला, तर इथं व्याजाचं सूत्र म्हणजे I = PNR/100 आपण वापरूया. मग व्याज इथं एका वर्षाचं आपल्याला मिळालेलं आहे 840. मग पहिल्यांदा मुद्दलही काढावं लागेल. मग ह्या दोन्हीमध्ये म्हणजे ज्योतीनं आणि वंदनानं जे रुपये परत केलेत ती रास आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मुद्दल असणार आहे. ज्योतीनं 2 वर्षात कर्जाची परतफेड केलेली आहे. याचा अर्थ 8,680 मध्ये मुद्दल आहे आणि 2 वर्षाचं व्याज आहे. आपल्याकडे एका वर्षाचं व्याज आहे आणि हे सरळ व्याज असल्यामुळे त्यावरून आपण 2 वर्षाचं व्याज काढू शकतो. एका वर्षाचं व्याज आहे 840. मग 2 वर्षाचं व्याज काढायला काय करायचं, तर त्याला 2 न गुणायचं, 1,680 होईल. याचा अर्थ हे जे 8,680 रुपये आहेत त्याच्यामधलं व्याज आहे 1,680. म्हणजे उरलेलं जे काय आहे ते असणारं मुद्दल. मग ते मुद्दल काढायला या 8,680 मधून 1,680 वजा करायचे, तर मिळेल 7,000. म्हणजे मुद्दल झाली 7,000. तर ही मुद्दल P या ठिकाणी आपण ठेवूया 7,000. आणि हे व्याज आपण आता एका वर्षाचं वापरणार आहोत किंवा आयची किंमत 840 घेणार, म्हणजेच ते एका वर्षाचं व्याज झालं. म्हणजेच मुदत सुद्धा 1 घ्यायची, म्हणजे यांची किंमत 1 घ्यायची आणि यावरून व्याजाचा दर आपल्याला काढता येईल, म्हणजेच आरची किंमत काढता येईल, छेद 100. तर खरं तर हे पुढे सोडवण्याची गरज नाही. व्याजाचा दर किती हा प्रश्नच विचारलेला नाही. पण जर आणखी एखादा प्रश्न यालाच पुढे विचारला असता की व्याजाचा दर किती, तर हे पुढे सोडवलं असतं तर आपल्याला आरची किंमत मिळणार आहे. हे तात्पुरतं इथे लक्षात ठेवा. पण आपल्याला ह्या प्रश्नात आपल्याला इथं जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर मिळाले. कर्ज किती घेतले म्हणजेच मुद्दल किती आहे, तर 7,000 हे आपलं उत्तर जे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिले, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता याला जोडूनच पुढे जर प्रश्न असा असता किंवा या ठिकाणी कर्ज किती घेतले याच्याऐवजी त्या दोघींच्या कर्जाचा व्याजाचा दर किती होता असा जर प्रश्न असता, तर हे आपण पुढे सोडवत गेलो असतो हे समीकरण, तर आरची किंमत मिळाली असती, म्हणजेच व्याजाचा दर मिळाला असता. तर तसाही प्रश्न येऊ शकतो. जर तसा प्रश्न आला तर ते सोडवा पुढं आणि त्याचं उत्तर काढा. आत्ता या प्रश्नात फक्त आपल्याला मुद्दल विचारली, कर्ज किती घेतले म्हणजेच मुद्दल विचारली, जी घेतली आहे 7,000 रुपये. पुढचा प्रश्न, सरळ व्याज पद्धतीने 3,000 रुपये 2.5 वर्ष गुंतवण्याऐवजी 4,000 2 वर्षांसाठी गुंतवल्यास 25 रुपये इतके व्याज जास्त मिळते, तर व्याजाचा दर किती? 25 रुपये जास्त मिळते हे म्हणजेच व्याजातला फरक दिलाय. म्हणजे ह्या दोन्ही गुंतवणुकीचं जर आपण व्याज काढू शकलो आणि त्यांच्यातला फरक आपण घेतला तर तो 25 येणार आहे. मग ह्याच्यावरून एक समीकरण आपल्याला तयार करता येईल. मग पहिलं जे कर्ज आहे त्याचं व्याज किती ते पहिलं आपण काढूया. मग इथं रक्कम गुंतवली 3,000, म्हणजे आपलं मुख्य सूत्र I = PNR/100 आहे. तसंच त्याच्यामध्ये I म्हणजेच व्याज काढायचं. इथं मुद्दल पहिल्या व्यवहारात 3,000 आहे, गुणिले N 2.5 वर्ष म्हणजेच 2.5 आणि व्याजाचा दर तो समानच घ्यायचा आहे, कारण इथं शेवटी विचारले व्याजाचा दर किती, याचा अर्थ व्याजाचा दर समान आहे आणि छेदामध्ये 100. तर हे सोडवलं तर एक व्याज आपल्याला मिळेल. आता दुसरा जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये सुद्धा व्याज आपण काढू शकतो, त्याला व्याज 2 म्हणूया. तिथं व्याज किती मिळेल याच सूत्रानुसार आपल्याला काढता येईल. P म्हणजेच आता मुद्दल आहे 4,000 गुणिले मुदत 2 वर्षांसाठी आहे
आणि व्याजाचा दर आर आहे तो एकदाच घेऊ, छेद 100 आहे. इथे दोन्ही ठिकाणी आर आर आपण घेतले कारण व्याजाचा दर समान आहे. आता या दोन्हीतला फरक घेऊ तो 25 आला पाहिजे. मग इथं 4,000 रुपये गुंतवले, याचा अर्थ कदाचित इथं दुसरं जे व्याज आहे ते पहिल्यापेक्षा मोठं असणार, त्यामुळे दुसऱ्या व्याजातून पहिलं व्याज वजा करूया, म्हणजेच त्या दोन्हीतला फरक मिळेल, व्याज 2 वजा व्याज 1. आता हा एक अंदाज आपण केला की दुसरं व्याज कदाचित पहिल्यापेक्षा मोठं असेल. जर ते सोडवल्यानंतर आपल्याला निगेटिव्ह व्हॅल्यू मिळत असेल तर उलट करून बघायचं, म्हणजे व्याज 1 मधून व्याज 2 वजा करून बघायचं, आपल्याला बरोबर किंमत मिळेल. आता इथं आपण व्याज 2 मधून व्याज 1 वजा करू आणि हा जो फरक आहे तो प्रश्नात दिलाय 25. आता याच्यामुळे समीकरण आपलं तयार होईल. व्याज 2 म्हणजेच 4,000 गुणिले 2 गुणिले आर म्हणजेच 2R छेद 100 वजा व्याज 1 3,000 गुणिले 2.5 आर म्हणजेच 2.5 गुणिले आर छेदामध्ये 100 बरोबर 25. इथं 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल, इथे 2 शून्याला 2 शून्य निघून जाईल. 40 गुणिले 2R म्हणजेच 80 आर मिळेल, वजा 30 गुणिले 2.5 म्हणजेच 75 आर मिळेल बरोबर 25. मग 80 आर वजा 75 आर उत्तर 5 आर मिळेल बरोबर 25. आरची किंमत काढायची आहे. 5 आपण उजव्या बाजूला घेऊया, छेदात जातील आणि 5 न 25ला भाग घालवलं तर 5चा भाग जाईल, त्यामुळे आरची किंमत येईल 5%. हा झाला व्याजाचा दर. मग हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, रामलालने एका बँकेकडून 6,000 एवढी रक्कम 3 वर्षांसाठी काही दराने कर्जावर घेतली. हिरालालने दुसऱ्या बँकेकडून 3.1/2 वर्षांसाठी म्हणजे 3.5 वर्षांसाठी 5,000 रुपये त्यापेक्षा अर्धा टक्के दराने कमीने घेतले. रामलालला हिरालालपेक्षा 152.50 रुपये जास्त व्याज पडले, तर प्रत्येकाच्या बँकेचा व्याजाचा दर अनुक्रमे किती? म्हणजे इथं व्याजाचा दर वेगवेगळा आहे, म्हणजे एका बँकेचा व्याजाचा दर जेवढा आहे त्याच्यापेक्षा अर्ध्या टक्क्यानं कमी दुसऱ्या बँकेचा आहे. मग याचाच इथं उपयोग आपल्याला करायचा आहे. या दोघांच्याही व्याजातला फरक 152.50 आहे, म्हणजे इथं रामलालला हिरालालपेक्षा जास्त व्याज द्यावं लागते, म्हणजे त्या दोघांच्या व्याजामधला फरक 152.50 आहे. या दोघांचंही व्याज काढू पहिल्यांदा. म्हणजे रामलालनं किती व्याज दिलं, मग असं लिहूया आपण इथं, रामलालचे व्याज वजा हिरालालचे व्याज. आता आपण इथं रामलालच्या व्याजातूनच हिरालालचे व्याज वजा का केलं, उलट का केलं नाही, म्हणजे हिरालालच्या व्याजातून रामलालचे व्याज वजा का केलं नाही, कारण रामलालनं जास्त व्याज दिले, याचा अर्थ मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करावं लागेल, तरच धनसंख्या म्हणजे 152.50 मिळेल. इथं रामलालचं व्याज काढायचं म्हणजे आपलं व्याजाचं नेहमीचं सूत्र आय बरोबर PNR छेद 100 वापरायचं. रामलालसाठी पी म्हणजेच प्रिन्सिपल 6,000 आहे, ती इथं किंमत ठेवूया, गुणिले N 3 वर्षांसाठी आहे, आणि व्याजाचा दर काय माहिती नाही, तो आपण समजा एक्स धरूया, एक्स गृहीत धरूया, छेद 100 आहे तसेच. हिरालालसाठी सुद्धा तसंच, त्याच्यासाठी मुद्दल आहे 5,000 गुणिले मुदत 3.5 वर्षांसाठी आहे, इथं आता 3 घेऊन चालणार नाही तर 3.5 घ्यावं लागेल, गुणिले व्याजाचा दर अर्धा टक्क्यानं कमी आहे. आता रामलालचा व्याजाचा दर आपण एक्स गृहीत धरला आहे, मग त्याच्यापेक्षा अर्धा टक्क्यानं कमी म्हणजेच एक्स वजा 1/2, त्यातून 1/2 वजा करायचे, त्यामुळे इथं व्याजाचा दर घ्यायचा एक्स वजा 1/2 आणि छेदामध्ये 100 आहे तसेच, आणि ह्या दोन्हीतला फरक 152.50 आहे. मग इथं अंशात आणि छेदात शून्याला शून्य निघून जाईल, इथं सुद्धा शून्याला शून्य निघून जाईल. 60 गुणिले 3 गुणिले एक्स म्हणजे 60 गुणिले 3 180 गुणिले एक्स 180 एक्स वजा 50 गुणिले 3.5 हा जर गुणाकार आपण केला, 5 वजा 25 5 7 2 5 15 2 17 175 मिळेल, कंसात एक्स वजा 1/2 आहे तसेच, बरोबर 152.50 उजव्या बाजूला. तर इथं 180 एक्स वजा 175 न एक्सला गुणूया म्हणजे 175 एक्स मिळेल, वजा वजा अधिक होईल, 175 गुणिले 1/2 म्हणजेच 175/2 बरोबर 152.50. 180 एक्स वजा 175 एक्स उत्तर 5x मिळेल, अधिक 175ला जर 2 न भाग घालवला तर 2 16, एक शिल्लक राहील, 15 होतील, 2 14, एक शिल्लक राहील, भाग जात नाही म्हणून डेसिमल घेऊया,
त्याच्याबद्दल 1 शून्य घ्यायचा, 2 पंचे 10 बरोबर 152.50. मग आता 5x बरोबर 87.5 उजव्या बाजूला घेऊया. 152.50 वजा 87.5 होतील आणि वजा 87.5 म्हणजेच 87.50. मग 5x बरोबर ही जर वजाबाकी केली तर दशांश चिन्हानंतर 50 वजा 50 शून्य मिळेल. 12तून 7 गेले 5, त्याचा 1 शिल्लक राहिला. 15तून 9 गेले 6 म्हणजेच 5x बरोबर 65.00 म्हणजेच 65. मग x ची किंमत काढायला उजव्या बाजूला 5 जर घेतली तर छेदात जाईल आणि 5 न जर 65ला भाग घालवला तर 13चा भाग जाईल, म्हणजे x ची किंमत मिळेल 13. मग x म्हणजेच आपण गृहीत काय धरले तर रामलालचे व्याज. मग रामलालचे व्याज 13% आहे, तर हिरालालचं त्याच्यापेक्षा अर्धा टक्क्यानं कमी म्हणजेच 12.5 असणार. तर हे आपलं उत्तर. रामलालचे व्याज 13% आणि हिरालालचं 12.5%. मग हे कुठं दिले? 13 आणि 12.5% पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न असा आहे, एका बँकेने एका रिक्षाचालकास 10,9 दराने काही आणि एका भाजीवाल्यास 10,8 दराने काही असे मिळून 4,000 रुपये कर्ज दिले. बँकेला 2 वर्षाअखेर दोघांकडून 688 रुपये व्याज मिळाले, तर रिक्षाचालकास किती रुपये कर्ज दिले? दोघांना मिळून 4,000 रुपये कर्ज दिलेत. मग त्यातल्या रिक्षाचालकाला किती दिलेत असा प्रश्न विचारलाय. आता आपण असं गृहीत धरूया की रिक्षाचालकास x रुपये कर्ज दिलेत. मग यावरून भाजीवाल्यास किती कर्ज दिले हे आपल्याला काढता येईल, कारण दोघांची बेरीज 4,000 आहे. म्हणजे समजा रिक्षाचालकास 1,000 दिले असतील तर भाजीवाल्यास 3,000 दिलेले असणार. मग हे काढण्यासाठी भाजीवाल्यास किती कर्ज दिले हे काढण्यासाठी रिक्षाचालकाला जे कर्ज दिले ते 4,000 मधून वजा करायचं, म्हणजे भाजीवाल्यास 4,000 वजा x रुपये कर्ज दिलेले असणार. म्हणजे या दोघांची मुद्दल आपल्याला मिळाली. आता या दोघांचे मिळून व्याज 688, याचा अर्थ त्या दोघांच्या व्याजांची बेरीज 688 आहे. मग या दोघांच्या व्याजांची बेरीज 688 जर असेल तर या दोघांचं व्याज काढू आपण आणि त्यांची बेरीज काढू, म्हणजेच रिक्षाचालकाचं व्याज अधिक भाजीवाल्याचे व्याज, या दोन्हीची बेरीज केली तर ती 688 येणार. आता व्याजाचं मुख्य सूत्र आपलं नेहमीचं I बरोबर PNR छेद 100 तेच वापरायचं इथं. मग रिक्षाचालकासाठी व्याज आपण x गृहीत धरले, म्हणजे p ची किंमत x घ्यायची गुणिले n म्हणजेच 2 वर्ष अखेर असे दिले, त्यामुळे n ची किंमत 2 घेऊ इथं. व्याजाचा दर 9% छेदामध्ये 100 अधिक. त्याच पद्धतीनं भाजीवाल्याचं सुद्धा व्याज काढता येईल. सूत्र पुन्हा एकदा तेच आहे, I बरोबर PNR छेद 100, फक्त इथं किमती बदलतील. p म्हणजेच त्याच्यासाठी भाजीवाल्यासाठी मुद्दल आहे 4,000 वजा x गुणिले मुदत त्याच्यासाठी 2 वर्षाचा आहे, फक्त व्याजाचा दर बदलला आहे, तो आहे 8%. 8 किंमत घेऊ आणि छेदामध्ये 100 बरोबर 688. आता हे समीकरण सोडवायची किंमत मिळेल 9 गुणिले 2 म्हणजेच 18, 18x छेद 100 अधिक इथं कंसात 4,000 वजा x गुणिले 8 दुणे 16 छेद 100 बरोबर 688. मग इथं ही जी दोन पद आहेत त्यांचा छेद समान आहे, तो एकदाच आपण घेऊया 100 आणि अंशांची बेरीज करू. 18x अधिक इथं 4,000 वजा x गुणिले 16, मग 18x अंशात आहे तसेच अधिक 16 कंसाच्या आत गुणूया, 16 चोक 64,000 वजा 16 गुणिले x म्हणजे 16x छेद 100 बरोबर 688. मग 18x वजा 16x उत्तर 2x मिळेल अधिक 64,000 छेदातले 100 अंशात घेऊया उजव्या बाजूला, 688 गुणिले 100 होतील. मग 688 गुणिले 100 म्हणजेच 68,800. मग 2x बरोबर 68,800 उजव्या बाजूला आहे तसेच 64,000 जर उजव्या बाजूला घेतले तर वजा 64,000 होतील. मग 2x बरोबर या दोन्हीची वजाबाकी केली तर किंमत येईल 4,800. मग x ची किंमत काढायला 2 आपण उजव्या बाजूला घेऊया, ते छेदात जातील. 2 48ला जर 48ला भाग घालवला तर उत्तर येईल 2,400 रुपये.
तर ही एक्सची किंमत झाली आणि एक्स म्हणजेच आपण गृहीत काय धरले तर रिक्षावाल्यास दिलेले कर्ज जे आहे 2400 रुपये. प्रश्नात हेच विचारलं होतं की रिक्षा चालकास किती रुपये कर्ज दिले, तर ते कर्ज दिले 2400 रुपये, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न आहे. पुढील पर्यायापैकी कोणते गृहकर्ज किफायतशीर दराने मिळेल? 4 पर्याय दिले, त्यातला पहिला पर्याय असा आहे 250 मुद्दलाचे 1.5 वर्षांचे व्याज 60 होते, 700 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे व्याज 133 होते, 70 रुपये मुद्दलाचे 5 वर्षांचे व्याज 28 रुपये होते, 500 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे व्याज 74 रुपये होते. तर यापैकी कोणते गृहकर्ज किफायतशीर दराने मिळेल असा प्रश्न विचारला. याचा अर्थ प्रत्येक पर्यायामध्ये आपल्याला दर काढावा लागेल आणि दर काढण्यासाठी आय बरोबर PNR छेद 100 या सूत्राचा उपयोग करायचा. प्रत्येक पर्यायामध्ये व्याज दिले, मुद्दल दिले आणि मुदत पण दिली, त्याच्यावरून दर काढता येईल. म्हणजे जसं की ह्या पहिल्यासाठी जर आपण सोडवलं तर पहिल्या पर्यायासाठी व्याज आहे 60 बरोबर मुद्दल 250, मुदत 1.1/2 वर्ष म्हणजेच 1.5 वर्ष म्हणजेच 1.5 गुणिले R छेद 100. याच्यामध्ये R ची किंमत काढायची म्हणजेच छेदातले 100 डाव्या बाजूला घेतले तर अंशात जातील, छेद 250 डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील, गुणिले 1.5 पण छेदात जाईल बरोबर R. इथं जर भाग घालवला आपण शून्याला शून्य निघून जाईल, 3 जर भाग घालवला तर 3 5 15 म्हणजे 0.5, इथं 3 दुने 6, 25 भाग घालवला तर 25 100. मग इथं 4 आणि 2चा गुणाकार 8 मिळेल, छेद 0.5 बरोबर R. मग R ची किंमत काढायला छेदातले दशांश चिन्ह घालून टाकू म्हणजे 5 घेऊ आणि त्याबद्दल मग अंशात 1 शून्य वाढवायचा. 5 जर 80ला भाग घालवला तर 1685 बरोबर R, म्हणजे R ची किंमत येईल 16%. म्हणजे पहिल्या पर्यायासाठी व्याजाचा दर 16% मिळाला. आता जसं आपण हे एका पर्यायासाठी व्याजाचा दर काढला तसा प्रत्येक पर्यायासाठी व्याजाचा दर काढूया. म्हणजे दुसऱ्या पर्यायासाठी मुद्दल 700 येईल, मुदत 2 येईल, व्याज 133 येईल आणि हे जर सोडवलं या पद्धतीनं तर तिथं व्याजाचा दर मिळतो 9.5%. तिसऱ्या पर्यायासाठी व्याजाचा दर मिळतो 8% आणि चौथ्या पर्यायासाठी व्याजाचा दर मिळतो 7.4%. आता प्रश्न विचारलाय की किफायतशीर म्हणजे कुठल्या बँकेचं कर्ज जास्त स्वस्त पडेल, तर ज्या बँकेचा व्याजाचा दर सर्वात कमी असेल ते किफायतशीर असणार. सर्वात कमी व्याजाचा दर आपल्याला पर्याय क्रमांक 4 मधल्या बँकेकडून मिळतोय, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 4 हा चौथ्या पर्यायातच दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. हा पुढचा प्रश्न, दशे किती दराने 1500 रुपयाची 3 वर्षात 1860 रुपये रास होईल. मग रास आपल्याला दिलेली आहे, मुद्दल पण दिलेली आहे. मग रास, मुद्दल आणि व्याज यांच्यातलं रिलेशन पुन्हा एकदा इथं वापरू. रास आहे 1860, 1500 रुपयेची रास इथं होईल असं विचारलंय किती वर्षात, त्यामुळं मुद्दल 1500 घ्यायचं आणि व्याज 1500 जर डाव्या बाजूला घेतले तर वजा 1500 होईल बरोबर व्याज. मग 1860 वजा 1500 उत्तर मिळेल 360. हे व्याज मिळालं आपल्याला. मग व्याजाचं सूत्र आय बरोबर PNR छेद 100. व्याज आपण काढले 360, ती किंमत इथं ठेवूया. मुद्दल आहे 1500, मुदत दिली 3 वर्ष, त्यामुळे यांची किंमत 3 घ्यायची आहे आणि किती दराने विचारले म्हणजे दर काढायचा, त्याच्यासाठी R तसंच ठेवू, छेदामध्ये 100. या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील, 360 छेद 15 गुणिले 3 डाव्या बाजूला घेतले तर छेदात जातील बरोबर R. मग इथं 15 जर भाग घालवला तर 15 दुने 30, 6 शिल्लक राहील, 15 चौक 60, पुन्हा 3 एके 3, 3 आठे 24, त्यामुळे R ची किंमत येईल 8%. याचा अर्थ 8% दरानं 1500 रुपयाची 3 वर्षात 1860 रुपये इतकी रास होईल. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1.